नेतृत्व कोणाचं करायला जातोय? रथी महारथी जे आहेत तुम्ही जे म्हणताय ते पक्षाच्या जोरावर आहे. तुम्ही साम दाम दंड भेद हे जे शब्द वापरले याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी जन्मत असतं. आता झालेल्या लोकसभा निवडणुका तुम्ही बघितल्या, साम दाम दंड भेद सगळ्या बाजूंनी वापरले गेले. पैशांचा धूर झाला, मतदारांना पैसे वाटले गेले. काय झालं? जनतेने ज्यावेळी निवडणूक हातात घेतली होती त्यासमोर पैसा चालला नाही, त्यासमोर साम दाम दंड भेद ह्या कुठल्याही व्याख्या फुल ठरल्या. त्या ठिकाणी विकास करण्यासाठी दोन्ही गोष्टी लागतात. एकतर मानसिकता सगळ्यात महत्वाची, की तुम्ही त्या तालुक्याच्या जनतेविषयी किंवा तालुक्याच्या प्रश्नांविषयी काय मानसिकता ठेवता आणि त्या मानसिकतेतून तुमच्या डोक्यामध्ये काय विजन येतं आणि त्या विजन नंतर तुम्ही प्रस्ताव कसे मांडता आणि त्या प्रश्नांनंतर तुम्ही त्याचा फॉलोअप कसा घेता, विधानसभेमध्ये तोच प्रश्न लावून कसा धरता. माझ्या तालुक्याला आजपर्यंत ते पाहायलाच मिळालं नाही की जो आमदार होणार तो MIDC वर राज्य करणार. अरे MIDC वर राज्य करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तुम्ही आज आमदारकी कशासाठी मिळवताय? जनतेची सेवा करण्यासाठी का MIDC मिळवण्यासाठी? नमस्कार, मी अविनाश चिलेकर. PCB टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. PCB कट्टामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड, भोसरी, शेजारचा मावळ, खेड आणि मुळशी या तालुक्यामधून म्हणजे या विधानसभा मतदारसंघातून जे कोणी इच्छुक आहेत निवडणूक लढवायला त्यांच्याशी आपण बातचीत करत असतो. त्यांचा नेमका प्रोग्राम काय आहे, त्यांचे प्रतिस्पर्धी कोण, आताचे आमदार, त्यांची आतापर्यंतची कामगिरी काय आहे, हे निवडणूक लढणार कसे, त्यांचे मुद्दे काय प्रचाराचे, त्यांच्याकडे काय व्हिजन आहे हे आपण जाणून घेत असतो. आता माझ्याबरोबर आहेत मयूरजी दौंडकर. मयूरजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मयूरजींचा परिचय असा आहे, ते आपचे एक युवा कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते आहेत. मुळात परिस्थिती अशी आहे, आप दिल्ली, पंजाब वगळता महाराष्ट्रामध्ये आपचं काही अंशी पुणे आणि मुंबई आहे, पण ग्रामीण भागामध्ये आप कुठे दिसत नाही. पण खेडमध्ये मात्र मयूर दौंडकर यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये आपची पाळंमुळं रुजवलेली आहेत. एक युवा कार्यकर्ता, धडाडीचा कार्यकर्ता, अवघा 27 वर्षाचा, BE सिव्हिल इंजिनियर, जो स्वतः व्यावसायिक आहे. त्याचा बांधकाम व्यवसाय आहे, ऑप्टिशियनची दुकानं आहेत, चष्म्याची दुकानं आहेत आणि चाकण, खेड, आळंदी संपूर्ण तालुका आतापर्यंत 4 ते 5 वेळा त्यांनी विविध प्रश्नांच्या निमित्ताने पालथा घातलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे, कामगारांचे असू देत, व्यापाऱ्यांचे असू देत, युवकांचे प्रश्न असू देत, या विषयावरती तो ज्या तळमळीने काम करतो आहे त्याच्यामुळं खेड विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचं नाव जनतेमधूनच चर्चेमध्ये आलेलं आहे. आप त्याला संधी देईल अशी मला अपेक्षा आहे, प्रश्नच येत नाही त्याचा. आप महायुती, महाआघाडी कोणाबरोबर आहे अद्याप स्पष्ट नाहीये, परंतु मयूरची जी तयारी आहे निवडणुकीची, त्याचा जो अभ्यास आहे खेड तालुक्या संदर्भातला, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. खेड तालुका राजकीय दृष्ट्या तसा अगदी प्रगल्भ आहे. म्हणजे ते जुने सहकार महर्षी साहेबराव सातकर, त्यावेळेचे साहेबराव बुट्टे पाटील, राम कांडगे, वसंतराव मांजरे अशी रथी महारथींची मोठी नावं त्याच्यामध्ये आहेत. 4 वेळा आमदार राहिले नारायण पवार तिथे होते. 3 वेळा आमदार असलेले आताचे दिलीपराव मोहिते आहेत. त्याच्या आधी ॲडव्होकेट राम कांडगे चाकणचे, एक शरद पवारचे निष्ठावंत कार्यकर्ते, ते आमदार होते. अशी संपूर्ण खेड तालुक्याची आमदारांची परंपरा राहिलेली आहे. आता अशा ह्याच्यामध्ये सगळे दिग्गज असताना एक युवा कार्यकर्ता तिथं चमक दाखवतोय म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. त्यांनी फक्त चाकणला एक मेळावा घेतला होता. 500 कार्यकर्त्यांचं फक्त नियोजन केलं होतं, 500 लोकांच्या सभागृहाचं. 3-3.5 हजार मुलं त्याला ऐकायला आली. म्हणजे याचा अर्थ तिथे कुठेतरी फार मोठा गॅप आहे आणि तो भरून काढण्याचं काम मयूर करतोय असं मला तरी वाटतं. मयूर, मला सांग, तू निवडणूक लढवायचा हा जो निश्चय केला आता, म्हणजे निवडणूक लढवायची अशी तुझ्या मनात आहे, तू त्या दृष्टीने तयारी करतोय. नेमकं खेड तालुक्याचा तुझा अभ्यास काय सांगतो? तू आता 5 वेळा दौरा केलेला आहे, तिथले प्रश्न काय आहेत नेमके, आणि तू निवडणूक का लढवतोय? दिलीप मोहितेंसारखा 3 टर्म आमदार असलेला माणूस तिथं आहे. आता त्यांच्याबरोबर प्रतिस्पर्धी जे दुसरे अतुल देशमुख आहेत, अन्य बाकी इतर बाबाजी काळे किंवा तुमच्या सुधीर मुंगसे, अशी ही नावं त्याच्यात घेतली जातात. आणखी काय नाव आहेत त्याच्यामध्ये तू सर्वात छोटा कार्यकर्ता आहे. या सगळ्यांसमोर तू कसा काय लढणार, टिकणार कसं काय? मला हा प्रश्न पडतो पहिला. निवडणूक का लढवायची हा प्रश्न जो तुम्ही विचारला, तर महत्वाचं काय आहे की निवडणूक लढवून तुम्हाला काय मिळवायचंय. अर्थातच निवडणूक लढवल्यानंतर कुठेतरी एक सत्यामध्ये जाण्याचा
तो एक मार्ग असतो आणि त्या सत्तेमधून कुठेतरी जनतेचा प्रश्न किंवा जनतेच्या ज्या अडचणी आहेत त्या सत्य मार्गाने स्वीकारून त्या समजावून घेऊन आपण त्या सोडवण्यासाठी निवडणुका लढवत असतो. म्हणजे आपण एक समजून घेऊ शकतो की निवडणुका लढवणं हे विरोधक कोण आहेत हे बघून नाही लढवल्या जात, तर आपण कोणाचं नेतृत्व करतोय हे बघून निवडणुका लढवल्या पाहिजे. खेड तालुक्यातील संबंध शेतकरी असतील, कामगार असतील, तरुण असतील, व्यापारी असतील, जे वंचित समाजातील काही लोक असतील की ज्यांना आता विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज होती, त्यांच्या प्रश्नांसाठी निवडणूक ही मात्र लढवावी लागेल. कारण फक्त समाजकार्य करून किंवा त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आंदोलन करून त्यांच्या समस्येला आपण किती न्याय देऊ शकतो यामध्ये थोडी शंका येते. म्हणूनच कुठेतरी निवडणूक लढवली पाहिजे. सर्वसामान्य घरातून येणारा माझ्यासारखा तरुण, माझ्यासारख्या अनेक तरुणांनी त्या ठिकाणी राजकारणाच्या प्रवाहात आलं पाहिजे आणि कुठेतरी निवडणुकांच्या या राजकारणाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे मी समजतो की निवडणूक जर लढवली गेली आणि सत्तेमध्ये आलो तर हे प्रश्न आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर सोडवतोय प्रभावीपणे. आतापर्यंत कोणती निवडणूक लढवली? हा थेट विधानसभा निवडणूक तू लढवतोय म्हणजे आतापर्यंत ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद अशा काही पायऱ्या असतात, नंतर आमदारकी. तू थेट आमदारकी लढवतोय? नाही, मी निवडणूक कुठली लढवली नाही, परंतु आमच्या आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे की दिल्लीमध्ये आम्ही सत्ता स्थापन केली, पंजाबमध्ये आम्ही सत्ता स्थापन केली, गुजरातमध्ये आमचे 5 आमदार आहेत, गोव्यामध्ये 2 आमदार आहेत. तर या ठिकाणी झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काम करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही अतिशय सामान्य घरातील तरुणांना आम आदमी पार्टीचे जे संयोजक आहेत अरविंदजी केजरीवाल, त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मॉडेलनुसार त्या ठिकाणी त्यांना आमदार बनवण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलेलं आहे. म्हणजे कुठली निवडणूक लढवली नसलेल्या लोकांना त्या प्रक्रियेमध्ये आणून आमदार करण्याचं जे काही ताकद आहे ते आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये आणि आम आदमी पार्टीच्या मॉडेलमध्ये. त्यामुळं मी जरी कुठली निवडणूक लढवलेली नसली तरी त्या प्रश्नांबद्दल मी जागरूक आहे. जनतेचे प्रश्न, तालुक्याबद्दल मी जागरूक आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जावं लागेल आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जाऊन जर मी कुठेतरी यश मिळवलं तर मला तालुक्याच्या या प्रश्नांवर काम करता येईल. अच्छा, विधानसभा. आता तू आतापर्यंतच्या तालुक्यातल्या निवडणुका जर पाहिल्या तर तिथे रथी महारथी मी तुम्हाला नाव सांगितलं मगाशी, बरोबर. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचं फार मोठं वर्चस्व आहे, बरोबर. शिवसेनेचे आमदार एकदा सुरेश गोरे एकदा होते त्याच्यामध्ये, म्हणजे दिलीप मोहिते, नारायण पवार हे सगळे शरद पवारांचे, अजित पवारांचे फॉलोअर आहे सगळे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा तिथं फार मोठा वर्ग फॉलोअर आहे. त्या खालोखाल भाजप आहे. आपचं तिथं काय रे? आपचं तिथं एक मतदार अद्यापर्यंत नोंदलेलं नाहीये. मग आपच्या वतीने तो निवडणूक लढवतोय हे मोठं धाडस वाटतंय मला. तुझं पॉकेट तू कसं काय तयार करणार? नाही, पॉकेट मी तुम्हाला तेच सांगितलं की आपण नेतृत्व कोणाचं करायला जातोय. रथी महारथी जे आहेत तुम्ही जे म्हणताय ते पक्षाच्या जोरावर आहेत, लक्षात घ्या. आणि कुठेतरी जनतेला अ ब क मधला एक निवडायचा असतो, आणि अ ब का निवडायचा हा देखील प्रश्न असतो. परंतु आता तालुक्याची परिस्थिती जर बघितली तर यामागे रथी महारथी तुम्ही ज्यांना म्हणताय त्यांनी काय केलंय हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अतिशय सामान्य घरातून आलेली लोक देखील आमदार झालेली आहेत या तालुक्यात. रथी महारथी हे नंतर बनत असतात आणि सुरुवातीला ते कुठल्या तरी एका सामान्य कुटुंबातूनच येत असतात. म्हणजे तालुक्याचा इतिहास आहे की सर्व म्हणजे स्वर्गवासी नारायण पवार असतील, स्वर्गवासी सुरेश भाऊ गोरे असतील, आता जे रामकांडगे साहेब आहेत, यांचा तुम्ही जर इतिहास बघितला, यांची जर तुम्ही परिवाराची परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ही लोक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातून येऊन निवडणूक लढवणं आणि रथी महारथींसमोर उभं राहणं हे माझ्यासाठी मोठं चॅलेंज आहे असं मी म्हणणार नाही. परंतु जर सामान्य जनतेचं नेतृत्व करून त्यांच्या प्रश्नांसाठी जर लढायचं ठरवलंय तर मग जनता सोबत येईल आणि जनतेसोबत निवडणूक ही सुकर होऊन जाईल. असं काही होणार नाही की मला त्या रथी महारथींसमोर लढायला अडचणी येतील. अच्छा, पण निवडणूक म्हटल्यावर साम दाम दंड भेद हे सगळ्या रीती येतात त्याच्यामध्ये. तुझ्यासारखा युवा कार्यकर्ता, तुझी ना कुठली असा ग्रुप आहे, न कुठली गँग आहे, तुझा ना कुठला मोठा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. थोडक्यात निवडणूक लढवायची तर पैशाचं फार मोठं साम्राज्य आहे. सगळ्यांची नावं पाहिली तर ते अगदी कोट्याधीश आहेत, गडगंज माणसं आहेत ती. बरोबर. निवडणुकीसाठी नाही म्हटलं तर 5-10 कोटी रुपये लोक आज सहज खर्च करतात. निवडणूक आयोगाचं ठीक आहे, ती लिमिट ते कोटीच आहे.
म्हणजे असं सगळं असताना तू धाडीच ते करतोय, मला ते थोडं कौतुक वाटतं तुझं. तू त्याच्या बाबतीत काही विचार केलायस? म्हणजे यंत्रणा जी लागते तालुक्याचा, आता भोरगिरी पासून तुमचा इकडे आळंदी वगैरे हा संपूर्ण शेवटचा पट्टा शिरूर तालुक्याच्या टोकापर्यंतचा. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही साम दाम दंड भेद हे जे शब्द वापरले याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी जन्मत असतं. आता झालेल्या लोकसभा निवडणुका तुम्ही बघितल्या, साम दाम दंडभेद सगळ्या बाजूंनी वापरले गेले. पैशांचा धूर झाला, मतदारांना पैसे वाटले गेले. काय झालं? जनतेने ज्यावेळी निवडणूक हातात घेतली होती त्यासमोर पैसा चालला नाही, त्यासमोर साम दाम दंडभेद ह्या कुठल्याही व्याख्या फोल ठरल्या त्या ठिकाणी. तर त्यामध्ये एक लक्षात आलं की जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न घेऊन जनतेला केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून जर काम केलं, मग सामदाम दंडभेद वापरायची गरज मला वाटत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही भोरगिरी पासून मरकळ किंवा हा जो पट्टा आहे, हा जो पूर्ण तालुका जर पिंजून काढायचा असेल त्यासाठी लागतं काय, तर पैसा लागतो असं तुम्ही म्हणले. मला असं वाटतं यंत्रणेपेक्षा मला महत्वाचं वाटतं की मानसिकता लागते. लक्षात घ्या की असं नाहीये ना की मी 100 4 व्हीलर घेऊनच दौरा केला पाहिजे. मी महत्वाच्या 4 लोकांसोबत सुद्धा दौरा करू शकतो. मी प्रश्न समजावून घेऊ शकतो. मला लोकांना दाखवायचंय म्हणून मी दौरे नाही करणार, मग त्यामध्ये माझा खर्च होईल. आम आदमी पार्टीचा एक महत्वाचा जो तुम्हाला माहिती आहे जो फंडा आहे, तो 1-to-1 कॅम्पेन मध्ये आम्ही जास्त विश्वास ठेवतो. मला असं वाटतं की कुठेतरी वातावरण निर्मिती करण्यापेक्षा त्या ठिकाणी मी प्रत्येक शेवटच्या घटकांपर्यंत जर पोहोचू शकलो तर कुठेतरी मला यश येऊ शकतं. त्यामुळे मला वाटत नाही की निवडणुका ह्या फक्त पैशांवर लढवल्या जातात. आणि मला तर तालुक्याला हा प्रश्नच विचारायचा या निवडणुकीच्या माध्यमातून. मी तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला विचारणार आहे की यापुढे या तालुक्याचा आमदार फक्त पैशावाला होणार आहे का? म्हणजे तुमच्या माझ्यासारखे किंवा शेतकऱ्याच्या घरातून येणाऱ्या मुलांनी राजकारणात यायचं नाही का? आणि मग जर पैसेच नसतील तर राजकारणात नाही आले जर सर्वसामान्य तरुण, तर मग त्यांचे प्रश्न मांडणारे लोक कुठं राहतील का? म्हणजे फक्त पैसे म्हणून राजकारण करायचं असा जर घाट या तालुक्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये जर घातला जाणार असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांनी जायचं कुठं? मग आम्ही पैशांपेक्षा महत्वाचं आम्ही जनतेमध्ये जाऊ, जनतेचे प्रश्न घेऊन त्या प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष करू ना. म्हणजे तिथे आम्ही साम दाम दंड भेद वापरू, बरोबर, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की मी निवडणूक लढवण्यासाठी खूप मोठे पैसे कुठून तरी आणून मग ते कुठंतरी तिथं डंप करून मी निवडणूक जिंकेल, अजिबात नाही. म्हणजे पारंपरिक पद्धत मोडीत काढणार. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची की आपण एखादा रुपया एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो. आपण का करतो की त्याच्यामधून काहीतरी रिटर्न्स यावेत. हे उद्योजक तुम्ही जे म्हणताय रथी महारथी, हे जर 5-5, 10-10 कोटी रुपये जर तालुक्यात टाकणार असतील तर हे कमवणार हो 100%. जर ते पैसे त्या ठिकाणी ते इन्व्हेस्ट करतायत तर त्यांच्याकडून जनतेने अपेक्षा काय करायची? व्यावसायिकरण झालं 100% साहेब. मला तेच सांगायचंय की त्यांनी जर ते पैसे तिथे इन्व्हेस्ट केले तर ते सगळ्यात आधी त्यांचे पैसे कमवून घेणार, हे जनतेला समजलं पाहिजे. मग निवडणूक लढवण्यासाठी पैसा लागतो, मान्य करतो मी, पैसा लागतो. पण पैशापेक्षा महत्वाचं तुमचं व्हिजन लागतं. व्हिजन पाहिजे. तुमचे प्रश्न उचलण्याची पद्धत महत्वाची असते आणि जनतेबद्दल तुम्हाला तो कळवळा असला पाहिजे की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला कुठेतरी ही निवडणूक आणि हे पद मिळणार आहे. मग पैसे देऊन ते पद मिळणार असेल किंवा मिळवायचं असेल तर मग अर्थच राहिला नाही त्या पदाला. म्हणजे लोकशाहीचा आपला तो फार मोठा ड्रॉबॅक आहे. आपण आतापर्यंत निवडणूक पाहिल्या तर आपण कोणत्या दिशेने चाललो हेच कळत नाही नेमकं. मला तू सांग, तू 5 वेळा आता दौरा केला तालुक्याचा, बरोबर, लोकांना भेटलास, नेमके तालुक्याचे प्रश्न तुला काय समजले? लोकांमधून काय प्रश्न या तालुक्याचे महत्वाचे वाटले? आणि आतापर्यंतच्या आमदारांनी, आता दिलीप मोहिते तर सलग 3 टर्म 15 वर्ष आमदार होते, म्हणजे मधला गोरेंचा काळ सोडला तसे ते 15 वर्ष त्यांचे 3 टर्म झालेले आहेत. या लोकांनी काही प्रश्न सोडवलेत की नाही? आता मी तुम्हाला अगदी अलीकडच्या काळामध्ये मी एक दौरा केला. मी वारी खेड आळंदीची म्हणून दौरा केला. म्हणजे तो माझा एक उपक्रम होता. त्या उपक्रमामध्ये महाराष्ट्रामधून पंढरीच्या दिशेने एक वारी जात होती. हो, बरोबर. आणि दुसरी माझी वारी खेड आळंदी विधानसभेमध्ये फिरत होती. माझा त्या उपक्रमामधला मुख्य उद्देश होता की आपण, तुम्हाला माहिती आहे की आता इच्छुकांची गर्दी मोठी झालेली आहे. बरोबर. आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये इच्छुकांनी बसेस भरून दर्शन यात्रा सुरू केल्या होत्या. म्हणजे रोज 30 बसेस जायच्या. लाखो रुपयांचं त्या ठिकाणी ते भांडवल लावून त्या बसेस कुठेतरी जात होत्या. मग असं असताना तुम्ही मगाशी बोलले की साम दाम दंड भेद लागेल, म्हणजे पैसे लागतील. मग त्यावेळी मी विचार केला की आपण एका वेळी 30-40 बसेस पाठवू शकतो का हो? नाही. उत्तर अगदी पटकन आलं की नाही, की एवढा खर्च मयूर तू करू शकत नाही. मग तू करू काय शकतो?
तर मी वारी खेडाळंदीची केली. मी म्हटलं मी जनतेत जाईल, लोकांना माझ्यापर्यंत बोलून कुठेतरी दर्शन यात्रा करायला नेण्यापेक्षा मी लोकांचं दर्शन घेईन. लोकांना मी त्या ठिकाणी गावामध्ये गेलो, गावच्या कट्ट्यावर बसलो, गावच्या पारावर बसलो, वेशीवर गेलो, मंदिरांमध्ये गेलो, मी बांधावर गेलो, महिला भगिनींशी, शेतकऱ्यांशी, त्या ठिकाणच्या तरुणांशी, विद्यार्थ्यांशी, सगळ्यांशी संपर्क साधला, त्या ठिकाणी संवाद केला. माझ्या लक्षात असं आलं की आपण ज्यावेळी लोकांमध्ये जातो आणि त्या लोकांच्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, लोक उत्स्फूर्तपणे ते प्रश्नही सांगतात. आणि आतापर्यंत राज्यकर्त्यांनी किंवा या ठिकाणी जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून गेलेल्या लोकांनी काय कामं केली आणि काही नाही केली याबद्दलचा चांगला अभ्यास मला आला. आता तुम्ही प्रश्न काय काय होते हे विचारले. पश्चिम पट्ट्यामध्ये ज्यावेळी मी गेलो तर त्या ठिकाणी आदिवासी बहुल भाग, संपूर्ण भोरगिरी पासून त्यामुळे आदिवासी भागामध्ये आजही माझ्या आदिवासी बांधवाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज मला वाटली. त्या ठिकाणी पश्चिम पट्ट्यामध्ये शिक्षणाच्या तेवढ्या प्रभावी सोयी नसल्यामुळे त्या ठिकाणी मला बरेचसे तरुण शिक्षणापासून वंचित राहिलेले दिसले. त्यानंतर मायग्रेशन हा खूप मोठा मला त्या ठिकाणचा एक विषय जाणवला. का उपयोगीचे कसं साधनच नाही, त्यामुळं तिथले सगळे तरुण मला मुंबईला गेलेले दिसले. 50% घरांना त्या ठिकाणी टाळेत. अच्छा, घरामध्ये जी लोक आहेत ती आज वयस्कर लोक आहेत म्हणून ती त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आज रोजगार मिळवण्यासाठी तिथल्या तरुणाला बाहेर पडावं लागतंय. मग त्या ठिकाणी आज पर्यटनासारखा एक मोठा मुद्दा असताना, नैसर्गिक त्या ठिकाणी सौंदर्य लाभलेलं असताना काही बदल करता येऊ शकत होता की त्या ठिकाणी त्या तरुणांना त्याच ठिकाणी काहीतरी रोजगार उपलब्ध व्हायला हवा होता. तसं झालेलं मला त्या ठिकाणी दिसलं नाही. त्यानंतर जे काही आता त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांचा आरोग्याचा प्रश्न मला सगळ्यात मोठा जाणवला. अच्छा, त्या ठिकाणच्या लोकसंख्येपैकी 50%पेक्षा जास्त लोक ही दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शासकीय आरोग्य सेवा नाही, प्रायव्हेट तर नाहीच आहे, पण शासकीय आरोग्य जिल्हा परिषद दवाखाने नाही वरती, तेच त्या ठिकाणी उपकेंद्र आहेत. पण मी माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला तसे व्हिडिओज देखील त्या दौऱ्यामध्ये बनवून कुठे वाडा डेहन तिकडे सगळीकडची उपकेंद्र दुरावस्थेत आहेत. माझा आरोप आहे त्या ठिकाणी 6-6 महिने झाले वैद्यकीय अधिकारी आलेले नाही. अरे बापरे, त्या ठिकाणी पूर्ण त्या दवाखान्यामध्ये उपकेंद्रामध्ये काँग्रेस उगवलेला आहे. मी त्याचे व्हिडिओज आहेत माझ्याकडे, ते प्रूफ आहेत. मी त्या ठिकाणी जाऊन देखील व्हिडिओ बनवलेत. आणि मला एक सांगायचंय की ज्या ठिकाणी दवाखानाच नाही त्या ठिकाणी डायग्नोसिस कसं होणार. जर लोकांना आज काहीतरी आजार आहे किंवा त्रास होतोय तर डॉक्टर जवळ जावं लागेल त्यांना, आणि डॉक्टरच नसतील तर मग डायग्नोसिस होणार नाही आणि ते आजार त्या शरीरामध्ये तसेच राहतील. मला 50-60% लोकांमध्ये ते दुर्धर आजार जाणवले. म्हणजे फक्त शासकीय आरोग्य व्यवस्था चांगली नसल्यामुळे आज माझ्या तिथल्या सगळ्या आदिवासी बांधवांना किंवा त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना कुठल्या तरी आजाराला सामोरं जावं. हा पश्चिम पट्ट्यात झाला. पुढे पूर्व पट्ट्यामध्ये तुम्ही येण्याआधी तुम्हाला शहरं लागतात. राजगुरुनगर आहे, त्यानंतर चाकण आहे, आळंदी आहे. तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही आलेलाही असाल, एक शहर म्हणून किंवा एक नगर परिषद म्हणून कशी डेव्हलप व्हायला हवी नगरपालिका. त्या नगर परिषदांचा विकास सोडा, त्या ठिकाणी कचऱ्याचं मोठं साम्राज्य आहे. त्यानंतर पाण्याचं कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन नाहीये. ट्रॅफिक आणि त्या ठिकाणच्या पार्किंगची समस्या भीषण आहे. म्हणजे मला असं वाटतं की या तीनही शहरांच्या ग्रामपंचायतींच्या नगर परिषदा झाल्या, परंतु त्या ठिकाणी राज्य ग्रामपंचायत सदस्यांचे नगरसेवक दुर्दैव परिषद येते, पण त्या नगर परिषदेने कुठल्या सुविधा नागरिकांना द्यायच्या असतात काहीच नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की चाकण सारख्या शहरामध्ये एकही वाहनतळ नाहीये. वाहनतळ होण्याआधीच P1 P2 केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी हे समजतं की त्या ठिकाणी कुठेतरी अजून विकासाला जागा आहे, की अजून खूप काही करण्याची गरज आहे. मी पूर्व पट्ट्यामध्ये आलो तर आमच्या पूर्व पट्ट्यामध्ये गाडकवाडी, वाबगाव, त्यानंतर चिजबाईवाडी अशी जी काही 10-12 गाव आहेत जी आपल्या पूर्व पट्ट्यामध्ये. शेवटचे 4 महिने तिथं पाण्याचं मोठा प्रश्न आहे. म्हणजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जनावरांना टँकरने पाणी आणावं लागतं, चारा छावण्या लावाव्या लागतात. म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये 3 धरणं आहेत आणि त्या 3ही धरणं उशाला असताना माझ्या शेतकऱ्याच्या घशाला कोरड आहे. म्हणजे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती त्या ठिकाणी आलेलं नाही. कॅनॉलच्या पाण्यावरून मी तुम्हाला सांगतो की माझ्या तालुक्यामध्ये जे लाभ क्षेत्र दिलं गेलेलं आहे त्या लाभ क्षेत्रामध्ये पुनर्वसनासाठी जमिनी त्या ठिकाणी संपादित करण्यात आल्या होत्या. तर आज भामासखेड आणि माझं जी धरणं आहेत त्या चासकामान धरणाच्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं होतं, पण त्या ठिकाणी कुठेतरी भूमाफिया आज काम करतायत.
अच्छा. त्या शेतकऱ्यांना छोटी मोठी आमिषे देऊन त्यांच्या नावाने त्या ठिकाणी ते प्रस्ताव भरतात आणि ह्या जमिनी लाटतात. काळूस सारखा एक प्रश्न आहे. आज काळूसचे शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेत. मला वाटतं आज 9वा-10वा दिवस आहे त्या शेतकऱ्यांचा. कशाबद्दल? कारण त्या ठिकाणी लाभ क्षेत्र नसताना देखील शेतकऱ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित करण्यात आलेल्या आहेत. अच्छा. भामासखेड आणि चासकमान यांच्यात जे काही त्या ठिकाणी कॅनॉल बनवण्यात आले होते, ज्या लघुवितरिका बनवण्यात आल्या होत्या, त्या फेल आहेत. त्यांच्यामध्ये कधी पाणीच आलं नाही. तर मग असं असताना देखील त्या ठिकाणी त्या आसपासच्या म्हणजे चालू आहेत ना? नाही, लघुवितरका फक्त बनल्या. त्यांनी लेटर्स दिले पाटबंधारे विभागाने की ते आम्हाला या ठिकाणी पाणी देताच येणार नाही. त्यामुळे फक्त चाऱ्या आहेत. चाऱ्यांची पण दुरावस्था आहे. पाणी आजपर्यंत त्या गावामध्ये आलंच नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी मात्र गेल्या. अशी 10-12 गावं तालुक्यामध्ये. तो प्रश्न मोठा आहे. पुढे आलो मी सेज, जे आमच्याकडे स्पेशल सेज तुमचं फार गाजावाजा झाला. सेजमुळे संपूर्ण तालुक्याचा कायापालट होणार. कल्याणींचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट, देशातला सर्वात मोठा फोर्जिंग इंडस्ट्री ही तुमच्या तिथे येणार. इतका मोठा झालं काय? प्रत्यक्ष गाजावाजा झाला तेवढा मोठा, परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरडलं गेलं. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शेतकऱ्यांना भरडलं गेलं. मी यासाठी म्हणेल की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही आश्वासनं दिली गेली होती. त्या आश्वासनं पूर्णपणे फोल झाली. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे परतावे मिळणार होते ते परतावे डेव्हलप करून मिळणार होते, ते मिळाले नाही. आणि त्या ठिकाणी परतावे देण्याची जी पद्धत आहे, त्या ठिकाणी सेजने आणि त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन केली. कंपनी स्थापन करून त्या ठिकाणी जे संचालक मंडळ आहे ते काही भांडवलदारांच्या, काही राज्यकर्त्यांच्या मर्जीतलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आजही शेतकऱ्यांना ते परतावे मिळाले. अशा ठिकाणी परतावे आहेत की तिथे शेतकऱ्याला उभंही राहता येणार नाही. दऱ्याखोऱ्यांमध्ये परतावे दिलेले. डेव्हलपमेंट द्यायच्या ऐवजी त्यांनी असे, आणि आजही तो शेतकरी त्या ठिकाणी संघर्ष करतोय त्या जमिनींसाठी. म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर आळंदी सारख्या शहरात आलो. आज संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तुमचं, सगळ्यात मोठं माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनाला येतो. तुम्ही इंद्रायणीचे हाल बघताय, त्या ठिकाणच्या पार्किंगच्या व्यवस्थेचे हाल बघताय, त्या ठिकाणच्या स्वच्छतेचं बघताय. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. तालुक्यामध्ये बाहेर गावावरून येणारे अनेक कामगार आहेत. कामगार म्हणण्यापेक्षा ते त्या ठिकाणची लोकसंख्या म्हणून आपण ग्राह्य जर धरली तर त्या लोकसंख्येला काही गोष्टींच्या सुविधांची गरज असते. त्या सुविधा अजूनही दिल्या जात नाहीत. म्हणजे असे सगळे प्रश्न मला जाणवले. ज्वलंत प्रश्न आहेत. शेतकऱ्याला आजही रात्रीचीच लाईट दिली जाते साहेब. अजून मला माहिती आहे माझ्या भागामध्ये बिबट्याचा सगळ्यात मोठा वावर आहे. आणि मग त्या संचारामध्ये आज अनेक हल्ले देखील झाले. हल्ले होत असताना शेतकऱ्याला रात्रीची लाईट आहे. बरं, आता शेतकरी त्या ठिकाणी आपल्या जीवाचं रान करून कुठेतरी बियाण्याला खर्च करून, खतांना खर्च करून त्या ठिकाणी आपली उपजीविका करण्यासाठी पीक घेत असतो. त्या पिकाला पाणी द्यायला त्याला रात्रीचं जावंच लागतं, शेतात जावंच लागतं. अशा ठिकाणी त्या शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याचं काम त्या ठिकाणी प्रशासन करत आहे. असे अनेक प्रश्न मला त्या ठिकाणी जाणवले. तुमच्या मला ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा एमआयडीसीचा प्रश्न आहे. तुझा एमआयडीसी, तुमचं चाकण एमआयडीसी, आता तसं पाहिलं तर एका टेल्को कंपनीमुळे पिंपरी चिंचवड शहर उभं राहिलं. अशा टेल्को सारख्या 10-12 कंपन्या चाकणमध्ये आहेत. मला चाकणची हालत काय आहे? मला तेच सांगायचंय. मी त्याकडे येणार देखील होतो. औद्योगिकीकरणाचा फायदा माझ्या तालुक्याला किती झाला यापेक्षा माझ्या तालुक्यातील राज्यकर्त्यांना किती झाला, हा प्रश्न आहे. अरे बाप. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय की मला थोडं जरा उलगडून सांग. हे मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही बोलले की एका टेल्कोने एक शहर बसवलं. टेल्को सारख्या किंवा MNC कंपनी बरोबर माझ्याकडे 10 आहेत. पण त्या कंपन्यांना पहिली गोष्ट तर मुख्य सुविधा म्हणजे रस्ते, पाणी हे या ठिकाणी देता आले नाहीत. आजही तुम्हाला चाकण जो रोड आहे, नाशिक रोड, त्याचे हाल अहवाल तुम्हाला माहिती आहेत. आणि त्याच्या उलट जर गेलो तर त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणच्या कारखानदारांचे आरोप आहेत, कारखानदारांच्या तक्रारी आहेत की त्या ठिकाणी राज्यकर्ते आजही त्यांची आर्थिक पिळवणूक करतायत. म्हणजे मला तुम्हाला स्पष्ट सांगायचंय की आज माझ्या तालुक्यातल्या एखाद्या तरुणाने जाऊन त्या ठिकाणी जर नोकरी मागितली आणि त्याच्या आधार कार्डवर जर तालुका खेड जिल्हा पुणे असा जर ऍड्रेस असेल तर त्याला सांगितलं जाते की नोकऱ्या नाहीये. अरे बाप. कारण काय? मग अशी परिस्थिती त्या तालुक्यामध्ये आहे. नाही, कारण काय? याचं कारण सांग. त्या ठिकाणी राज्यकर्त्यांचे बगलबच्चे आतमध्ये काही कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसलेले. बरं. तर मग मला तेच सांगायचंय तुम्हाला की त्या MIDCचा फायदा या भूमिपुत्रांना, सर्वसामान्य घटकांना, नागरिकांना होणं गरजेचं होतं. पण मला तेच सांगायचंय की राज्यकर्त्यांना याचा सगळ्यात जास्त फायदा झाला. मला हेच तुम्हाला सांगायचं की MIDCचा फायदा हा तालुक्याच्या विकासासाठी होणं गरजेचं होतं, पण हा काही मुठभर लोकांच्या विकासासाठी झाला. हे या तालुक्याचं दुर्दैव आहे. अरे, मागे एका मुलाखतीमध्ये तुमचे सुधीर मुंगसेंनी मला सांगितलं की
राज्यामध्ये हा तालुका असा आहे की केंद्र आणि राज्य सरकारला सगळ्यात मोठा रेव्हेन्यू जीएसटी पासून, व्यवसाय करापासून, बाकी तुमच्या इन्कम टॅक्स पासून हे सगळं त्यांनी कॅल्क्युलेट केलं. त्याच्यामध्ये ते म्हटले जवळपास 75,000 कोटींचा रेव्हेन्यू आम्ही या तालुक्यातून केंद्राला, राज्याला जातो. मग इतका मोठा रेव्हेन्यू जात असताना तुमच्या तालुक्याला मिळतं काय? आतापर्यंत ह्या आमदारांनी आणलं काय? प्रश्न तोच आहे की जसा रेव्हेन्यू जातो तसं पुन्हा तो आणण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं असतं. पण ते लोकप्रतिनिधींकडून ते आणण्यासाठी काही एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणजे तालुक्यामध्ये जर तुम्ही एखादा प्रस्ताव मांडला की मला या तालुक्यामध्ये अशी अशी गोष्ट हवी, का हो आमच्या तालुक्यामध्ये महाविद्यालय बांधता आली नसती, इंजिनिअरिंग कॉलेजेस बांधता आले नसते, शेतकी महाविद्यालय बांधता आली नसती, फार्मसी कॉलेजेस बांधता आली नसती, माझ्या तालुक्यामध्ये एखादा साखर कारखाना झाला नसता का, माझ्या तालुक्यामध्ये एखादा दूध संघ झाला नसता का? मग हे का? खेड, आंबेगाव, जुन्नर हे 3 तालुके समोर आणले किंवा शिरूर, तर त्या बाकी तालुक्यांच्या मध्ये तुम्ही दूध डेअरी घ्या, साखर कारखाने घ्या. शिरूरला आहे, आंबेगावला आहे, भीमाशंकर कारखाना आहे, गोडगंगा तिकडे आहे, खेडला सुद्धा मोठं, आपलं जुन्नरला सुद्धा मोठे मोठे. खेडला फक्त चाकण एमआयडीसी आहे, पण त्याला अनुसरून बाकी ज्या अँसिलरी इतर हे पाहिजेत, सुविधा पाहिजेत, त्या काहीच नाहीयेत. याला दोषी कोण, जबाबदार कोण? मला तेच म्हणायचंय, एमआयडीसी आली कधी? 1900च्या काळात. धरणं झाली कधी? 1900च्या काळात, 72 मध्ये. मग मला तेच म्हणायचंय की त्यानंतर काय झालं तालुक्यामध्ये? एक मोठा प्रोजेक्ट आला का जो इथून पुढे 20, 25, 30 वर्ष तालुक्याला दिशा दाखवण्याचं काम करेल, तालुक्याची सेवा होईल, त्या माध्यमातून तालुक्याला रोजगार उपलब्ध होईल? त्याला जबाबदार कोणाला? मला हेच म्हणायचं, राज्यकर्ते जबाबदार, अजून कोण जबाबदार असणार? मला एक सांगा की त्या ठिकाणी ते प्रश्न जाणून घेऊन त्या ठिकाणी एखादा तो मोठा प्रोजेक्ट आणला गेला असता तर आज तालुक्याच्या अनेक प्रश्नांपासून जनतेला पुढे जाऊन नवीन प्रश्नांकडे कुठेतरी प्रकाश टाकता आला असता. आज शासकीय रुग्णालयांची परिस्थिती काय साहेब? आज बेड भेटत नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये 2-2, 4-4 कोटींच्या मशनरीज बंद पडल्या, धुळखात पडल्या. आजही शासकीय रुग्णालयांमधून तुमच्या पिंपरी चिंचवडच्या YCM, DY पाटील यांच्या चिठ्ठ्या दिल्या जातात. का दिल्या जातात? की त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे, पण त्या ठिकाणी कुठेतरी अंकुश नाहीये राज्यकर्त्यांचा. त्या ठिकाणी हे बघा, विकास करण्यासाठी दोन्ही गोष्टी लागतात. एक तर मानसिकता सगळ्यात महत्वाची आहे, की तुम्ही त्या तालुक्याच्या जनतेविषयी किंवा तालुक्याच्या प्रश्नांविषयी काय मानसिकता ठेवता आणि त्या मानसिकतेतून तुमच्या डोक्यामध्ये काय विजन येतं आणि त्या विजन नंतर तुम्ही प्रस्ताव कसे मांडता आणि त्या प्रश्नानंतर तुम्ही त्याचा फॉलोअप कसा घेता, विधानसभेमध्ये तोच प्रश्न लावून कसा धरता. माझ्या तालुक्याला आजपर्यंत ते पाहायलाच मिळालं नाही. तुमचे राज्यकर्ते काय फक्त एमआयडीसी मधले ठेके घेण्यापुरते आहेत का रे? मग तेच मला विचारायचं आहे. हा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे आणि जनतेमध्ये अशी चर्चा देखील आहे की आज सगळ्या एमआयडीसी मध्ये जे ठेकेदार आहेत ते राज्यकर्त्यांचेच आसपास फिरणारी लोक आहेत. मग त्यासाठी आमदारकी पाहिजे. मग आता बघा ना, म्हणजे मला आरोप नाही करायचा आहे किंवा जनतेमधून ही जी चर्चा येते त्या चर्चेमधून असं दिसतं की जो आमदार होणार तो एमआयडीसीवर राज्य करणार. अरे एमआयडीसीवर राज्य करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तुम्ही आज आमदारकी कशासाठी मिळवताय? जनतेची सेवा करण्यासाठी का एमआयडीसी मिळवण्यासाठी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ठेकेदारीसाठी आज मला असं जाणवतं की आमच्या एमआयडीसी मधून काही कंपन्या बाहेर जातील अशी भीती निर्माण झालेली. जर आज तुमचा ट्रॅफिकचा प्रश्न तुमच्या चाकणमधून नुसतं पास व्हायचं म्हटलं तर किती परिस्थिती. मोशीच्या पलीकडे, इंद्रायणीच्या पलीकडे गेलं की तुमचा खेड तालुका चालू होतो. तुम्ही चाकण एमआयडीसी मध्ये जायला मोशीवरून जा, इकडे तळवडकडून जा, कुठूनही जा, एमआयडीसी मध्ये जायला 1.5-1.5 तास लागतो. कसली भीषण परिस्थिती. सगळ्यात अवघड काय झालं माहितीये का, की चाकण आणि खेड मधून नाशिक मध्ये लवकर जाता येतं, पुण्यामध्ये उशिरा येतो माणूस. 2-2.5 तासामध्ये मी कुठेतरी नाशिक जवळ जाईल, पण पुण्यामध्ये यायला 2-2.5-3 तास जातात माझे. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं काय, की पुढे 25 वर्षानंतर इथे कुठेतरी लोकसंख्या वाढेल, आपल्याला मोठ्या रस्त्यांची गरज पडेल. मग तशा त्या पद्धतीचा विकास व्हावा आणि त्या पद्धतीचं व्हिजन असावं. तसं PMRD असेल, NHI असेल किंवा राज्य महामार्ग असतील यांच्यापर्यंत ते पोहोचवणं, ती माहिती देणं हे आमदाराचं काम असतं. मग हे काम जर आमदारांचं असेल तर मग ते मागील 20 वर्षापूर्वी जर ते रस्ते प्रस्तावात आले असते आणि ते पूर्ण झाले असते, आज ही परिस्थिती आली नसती. आणि मला आजही वाईट वाटतं की स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले साहेब. या 78 वर्षानंतर पण रस्त्यावर बोलावं लागतंय, पाण्यावर बोलावं लागतंय. दुर्दैव आहे. म्हणजे आजही शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर बोलावं लागतंय. हा विकास सार्वजनिक विकास झाला, व्यक्तिगत विकासाचं काय? माझ्या तालुक्यामध्ये जे शेवटचे जे घटक आहेत
समाज घटक आहेत, त्या घटकांच्या व्यक्तिगत विकासाबद्दल कधी बोलायचं आम्ही? नाही, शेतकऱ्यांचा व्यक्तिगत विकास कधी होणार? आदिवासी बांधवांचा व्यक्तिगत विकास कधी होणार? माझ्या त्या ठिकाणच्या कामगारांचा, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा, तरुणांचा व्यक्तिगत विकासाचं काय? तुमच्या आमदारांनी 5 वर्षामध्ये 3,500-4,000 कोटीची कामं आणली असं त्यांनी म्हणजे वर्तमानपत्रात एक मोठी जाहिरात होती. 3,500 कोटीची कामं आणली, मग त्यांनी काहीच केलं नाही असं कसं म्हणतात? 3,500-4,000 कोटी आणली की साहेब त्यांनी, मी कुठे नाही म्हणतोय. मग ती कामं कुठली केली ते बघणं गरजेचं आहे ना. त्यामध्ये एक शाश्वत काय काम झालं? अहो म्हणजे मुख्य रस्ता ते गावजोड रस्ता, त्यानंतर पानंद रस्ते, त्यानंतर छोटे मोठे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते, हा विकास नाही हो साहेब. म्हणजे तुम्ही 10 लॉंग टर्म मध्ये असं काहीच केलं म्हणजे 10 कोटी रुपयाचं जरी तुम्ही एखादं काम केलं आणि त्याच 10 कोटी मध्ये तुम्ही एखादा शाश्वत प्रकल्प केला तर तो 10 वर्ष पुढे चालू शकतो. मग तुम्ही रस्ता करताय, मी रस्त्याला विरोध करत नाहीये, पण तुम्ही एक मोठा प्रोजेक्ट आणणं गरजेचं आहे. मी अजूनही सांगतो की तालुक्याला साखर कारखान्याची गरज आहे, तालुक्यांना महाविद्यालयांची गरज आहे, तालुक्याला दूध संघाची गरज आहे, तालुक्याला शीतगृहांची गरज आहे, तालुक्यांना वखारींची गरज आहे. आज एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज असताना त्या ठिकाणी 4,000 कोटी येतात, पण मग काम कुठे आहे? तालुक्याच्या विकासाची अशी ब्ल्यूप्रिंट तुझ्याकडे तयार केली? 100% आहे ना साहेब. म्हणजे ब्लूप्रिंट म्हणण्यापेक्षा अगदी छोट्यात मूलभूत गरजांपासून तर या तालुक्याच्या पुढच्या सगळ्या व्हिजन पर्यंत मी काम करतोय. छान. तुला अपेक्षा आहे की ह्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या विषयावरती चर्चा झाली तर तू निवडून येऊ शकतो? 100%. आणि माझा आजचा किंवा या पुढचा किंवा या मागच्या 4 वर्षाचा हाच प्रयत्न होता की जनतेला कुठेतरी आता चर्चेमध्ये घ्यावं लागेल, जनतेला मुख्य प्रश्नांबद्दल जागरूक करून द्यावं लागेल. हे बघा, निवडणूक आल्या की वातावरण निर्मिती करायची आणि निवडणुका झाल्या की गायब व्हायचं, असे उमेदवार मग काही कामाचे नाहीत. बघा, मला असं जाणवतं की जनतेने आज कुठेतरी त्या प्रश्नांकडे एक वेगळ्या नजरियाने बघण्याची गरज आहे. म्हणजे कोणी येईल आणि पैसे वाटून जाईल, मग त्यांना मतदान कराल का? कुणी मोठे मोठे कार्यक्रम घेतोय, कुणी मोठे मोठे इव्हेंट घेतोय, म्हणून तुम्ही जर त्यांना त्याचा परिणाम होतो ना. पण नाही असं नाही. आता काही उमेदवार त्याच्यामध्ये तू सांगितलं त्याप्रमाणे तीर्थक्षेत्राच्या सगळ्या यात्रा घडवत आहेत, काही उमेदवार काही बक्षिसं देत आहेत, काही स्पर्धा घेत आहेत, याचा मतामध्ये किती परिणाम होतो? मला एक सांगा की 4-5 बसेस आज देवदर्शन यात्रेला जात होत्या, एकाच गावामधून जात होत्या. एकदा एक महिला गेली पंढरपूरला, एक महिला गेली अक्कलकोटला, एक महिला गेली देवीच्या दर्शनाला. वेगवेगळ्या उमेदवारांच्या वेगवेगळ्या गाड्या होत्या. मग एक महिला जर 4 लोकांच्या गाडीमध्ये बसून जर देवदर्शन यात्रा करत असेल तर मग तिने मतदान कोणाला करायचं? तुला करणार? या पलीकडे जाऊन जर एखाद्या प्रश्नावर जर काहीतरी घडलं असतं, बोललं गेलं आपला मतदार. आणि मला हे नाही म्हणायचं, बघा देवदर्शन यात्रा करताय, मला त्यामध्ये विरोधही करायचा नाहीये कोणाचा, किंवा तो एक ज्याचा त्याचा स्ट्रॅटर्जीचा प्रश्न असतो, पण मला तरी तालुक्याला आता जागरूक करायचंय की तुम्ही प्रश्नांवर बोला, तुम्ही तालुक्याच्या भविष्यावर बोला. तुम्ही आता कुठेतरी ही वेळ आलेली आहे की तुम्ही इथून मागे, आता बघा गेलेला काळ, गेलेली वेळ आपण आणू शकतो, गेलेला आपला विषय त्यावर बोलण्यापेक्षा आता भविष्याबद्दल आपण भविष्याचे वेध घेतले पाहिजे. आपल्या आजूबाजूला शहरीकरण झालंय, आजूबाजूचे तालुके, शहरं मोठी होत चाललेत. तुमच्या शहराची, तुमच्या तालुक्याची काय परिस्थिती आहे यावर आता बोललं पाहिजे. नाही, खरंय. अपेक्षा करूया मयूर, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुला आपची उमेदवारी मिळेल. थँक्यू. जे समोर रथी महारथी, जे मी म्हणतो प्रस्थापित मंडळी, त्यांच्या तोडीस तोड लोक तुला साथ देतील आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये असा एक तरुण चेहरा, खेड तालुक्यातला, हुतात्मा राजगुरूंच्या तालुक्यातला असा एक तरुण चेहरा आमदार झाला आम्हाला पाहायला मिळेल. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.